IPL 2025च्या प्लेऑफमध्ये काल 29 मे रोजी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक सामना खेळला गेला, ज्याने क्रिकेट चाहत्यांना थक्क करून सोडले। क्वालिफायर 1 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स हे दोन बलाढ्य संघ आमने-सामने आले होते। मुल्लनपूरच्या महाराजा यादवेंद्र सिंग इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या हाय व्होल्टेज सामन्यात RCBने आपल्या दमदार प्रदर्शनाने पंजाब किंग्सला दूर सारत थेट अंतिम फेरीत धडक मारली आहे। RCBसाठी हा विजय केवळ एक सामना जिंकणे नसून IPLच्या इतिहासात आपला ठसा उमटवण्यासारखा आहे। पंजाब किंग्सने प्रथम बॅटिंग करताना RCBच्या भेदक गोलंदाजीसमोर अपेक्षित रन्स उभारण्यात संघर्ष केला। त्यांचा संघ 101 रनवर सर्व बाद झाला। प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने केवळ 10 ओव्हर्समध्येच हे आव्हान पार करत 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला। फिल सॉल्ट आणि रजत पाटीदार यांनी विजयाचा पाया रचला, तर गोलंदाजीत जोश हेजलवूड आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी 3 बळी घेत पंजाबच्या फलंदाजीला खिंडार पाडले। सुयश शर्माला त्यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले। या विजयामुळे RCBच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। त्यांच्या ई साला कप नमदे या घोषणेला आता अधिक बळ मिळाले आहे। गेल्या अनेक वर्षापासून ट्रॉफीची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी हा क्षण खूप खास आहे। क्वालिफायर 1 जिंकल्यामुळे आता RCBला अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळाला आहे, तर पंजाब किंग्सला मात्र क्वालिफायर 2 मध्ये अजून एक संधी आहे। IPL 2025चा थरार अजून संपलेला नाही। आता आज 30 मे रोजी एलिमिनेटरचा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मुल्लनपूर येथेच होईल। या सामन्याचा विजेता क्वालिफायर 2 मध्ये पंजाब किंग्सशी लढेल आणि त्यातून अंतिम फेरीत RCBचा प्रतिस्पर्धी ठरेल। तर मित्रांनो, क्रिकेटच्या या महासंग्रामातील प्रत्येक अपडेटसाठी मराठी रोहित चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।